नमस्कार मंडळी, मी महेश जाधव वाटाडे चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपण निघालो आहे सातारमधल्या एका भन्नाट ठिकाणी। तर चला तुम्हाला दाखवतो नवीन ठिकाण जे खूप इंस्टावरती व्हायरल झालेलं आहे। तर चला। सातारापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेले हे एक मंदिर। या गावाला जायचा मार्ग सातारामधून समर्थ मंदिरला गेल्यानंतर बौद्धाच्या पलीकडे उजव्या बाजूने परळीला न जाता करंजे मार्गे सैली गावावरून वेणीखोल गावामध्ये आपल्याला जायला आहे। तर मित्रांनो, आपण सरळ हा रस्ता परळीला जातो। परळीला न जाता इथून बोंदवडे फाटा आणि ह्या फाट्याला पाटेकर फाटा पण म्हणतात। इथून राईड घेतलाय आपण आणि राईड घेऊन सरळ जायचंय आपल्याला। सरळ सायली गावापर्यंत सरळ जायचे आपल्याला। इथून जाताना आपल्याला उरमोडी धरण पण लागतंय। तुम्हाला तो ओपन व्ह्यू आणि निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओला कंटिन्यू बघा तुम्ही। तर मित्रांनो, शेखर भाऊ आमचा काळा पडलाय उन्हानं, त्यामुळे तोंडाला बांधले ना आणि आज गाडी चालवतो शेखर भाऊ आमचा। चला। तर मित्रांनो, या साईडला जो समोर डोंगर दिसतोय तो आहे सज्जनगडचा डोंगर। आहे सज्जनगड आपला। सज्जनगडच्या कडेकडून आपण मोड धरणाच्या साईडने जाणार आहोत। तर मित्रांनो, आंबवडे गावातून बाहेर पडलं की लेफ्ट घ्यायचं आपल्याला, राईट साईडला न जाता। सातारा म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो निसर्ग, निसर्गाचं सौंदर्य। आणि मित्रांनो, साताऱ्यात आपल्याला पावसाळा असो किंवा हिवाळा, निसर्गाचं सौंदर्य प्रत्येक ठिकाणी बघायलाच मिळतं। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, हे उरमोडी धरण आहे आणि आपण या उरमोडी धरणाचा निसर्ग आणि सौंदर्य अनुभवत आपण निघालो आहे प्रति केदारेश्वर मंदिर बघायला, जे की आपल्या सातारा जिल्ह्यात आहे। चला, इथला व्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि आपण मग पुढे जाऊयात। तर मित्रांनो, आता आम्ही आहे दादांना विचारलं वेणीखोल गाव कुठं आहे ते। त्यांनी आम्हाला सांगितलं पुढे गेला की एक नदी लागेल, तिथून वरती जायचं आपल्याला। माझी नामे रस्ता आहे, तिथून गेला की एक समोर रस्ता दिसतो, त्या रस्त्याने पुढे गेला तुम्हाला गाव दिसेल आणि तुम्हाला कडेला वर्ण जाऊ दे, वर्ण गावात गेला ना की डाव्या साईडला तुम्हाला मंदिर दिसेल असं दादा म्हणले ते। तर चला आपण पुढे जाऊया। खाल्लं जाऊ दे, खाल्लं। तर मित्रांनो, दादांनी सांगितलं होतं आम्हाला की रस्ता थोडा रस्ता चुकला, खाली रस्ता दिसतोय आम्हाला, त्या रस्त्याने आपल्याला जायचंय। तुम्हाला पण दाखवतो रस्ता तो। तर मित्रांनो, वडगाव मधून बाहेर आलं की डाव्या साईडला एक छोटासा रस्ता जातोय, त्या रस्त्यावरून आपल्याला सरळ पुढे जायचंय। तर चला, तुम्हाला दाखवतो रस्ता। ह्या वड्याच्या पुलावनं पुढे जायचं आपल्याला पलीकडे।
तर मित्रांनो, आपण पोहोचलोय केदारनाथ मंदिर. हुबेहूब उत्तराखंडमधलं जे केदारनाथाचं मंदिर आहे ना, चारधाम आपण यात्रा करतो त्या मंदिरासारखीच हुबेहूब रचना केली असलेलं हे साताऱ्यातील आपल्याला केदारनाथ मंदिर बघायला मिळतं. हे साताऱ्यात वेणेखोल या गावात मंदिर आहे हे. आणि आपल्याला पाठीमागे दिसतोय उरमोडीचा बॅकवॉटर. आणि हे सुंदर असं मंदिर. तर चला हे मंदिर पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागे हे मंदिर आहे केदारनाथाचं. या मंदिराचं अजूनही काम चालू आहे. जवळजवळ अजून एक 4-5 महिने, 6 महिने तरी जातील या मंदिराचं काम पूर्ण व्हायला. आणि तो पलीकडे जो व्ह्यू दिसतोय, तो पलीकडचा व्ह्यू आहे उरमोडी धरणाचा बॅकवॉटर बॉल. हे उरमोडी धरणाचं बॅकवॉटर आहे हा व्ह्यू. आणि इथला सुंदर निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळतोय. तर नक्की आवर्जून एकदा तरी या मंदिराला भेट द्या. आणि ज्यांना कोणाला चारधाम यात्रा शक्य नाही त्यांनी या केदारनाथ मंदिराचे दर्शन घ्यायला अवश्य एकदा तरी आलं पाहिजे. तर मित्रांनो, या मंदिराचे पूर्ण काम झाले की तुम्हाला अजून एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला. तर हर हर महादेव मित्रांनो. जय महाराष्ट्र.